करून उठून आंघोळ करून आता आपण आले मार्केट फिरायला. मार्केटमध्ये क्वालिटी जरा काय तर घ्यावं म्हणलं घरला. फोटो रॉकेट पर्सा जरा घेतला आहे. इकडं असं आहे, तुम्हाला आत बॅग जमा करून घेतली, बॅग जर कुठून मिळत असं माहीत नसलं, इथं खाली आला की इथं बॅग मिळते बघा. इथं बॅग आहे, इथं बॅग मिळते. हां, तुम्ही बॅग कलेक्ट करायचं आणि आत परत दर्शनला जाऊ शकतो. बालाजीच्या डोंगरावर कमीत कमी 6 पॉईंट आहेत. 6 पॉईंट बघण्यासाठी आपल्याला एकतर स्पेशल गाडी करावी लागते, नाही तर शेअरिंगमध्ये जायला लागते. आम्हाला काय 1200 रुपयेमध्ये श्रेणिंग काय कोण बसणार त्या सगळ्या मिळूनमध्ये. आपलं बॅगा आहेत म्हणून पर्सनल केली गाडी आहे. 1200 रुपये म्हणला आहे. बघूया 1000 रुपये त्याला कन्फर्म करायचं गाडी आहे. गाडीतनं जायचं आता पूर्ण वरचा डोंगर फिरायचं आपल्याला. डोंगर फिरून मग खाली जाऊन खाली 2 पॉईंट आहेत ते कवर करून सगळ्या गाडीला बसायचं. वर बघितलं आजची आता तिथं होतं बालाजी जेव्हा पहिल्यांदा इथं पाय ठेवलेले तसंच पादुका आहे तिथं वर. 6 पॉईंटमध्ये ते पण येते. अजून पुढं आहे, तुम्हाला दाखवतो. त्यातला 3रा पॉईंट आहे. 2रा पॉईंट तिथं मग अशी त्या दगडांच्या मध्ये आहे. दगड पडलेला आहे तिथं बघत नाही. इथं काही असं किरकोळमध्ये पक्षी बिक्षी आहेत तिथं. बदक कोंबडी आहे. हे कोल्हापूरकडे ढीग मिळते असली. महादेवाचं मंदिर आहे इथं खाली. वरनं खाली आल्यावर 3रा पॉईंट आहे. महादेवाचं मंदिर आहे इकडं. वरून इकडं जायचं. वेणुगोपाल स्वामींचं मंदिर आहे इथं इकडं आत. आणि इथे एक समाधी आहे, ती बघण्यासाठी आपण आता आत चालले. इथं मार्केट आहे खरेदीसाठी. मंदिर आहे तो माणूस येल्लो रंडी म्हणाला. काय कळण झालं येल्लो रंडी म्हणजे काय, शिवाय त्याला काय आम्हाला. मागं समाधी आहे त्यांची, व्हिडिओ करायला परवानगी नाही त्यामुळे काढलो नाही. नीलगंगा म्हणून एक पॉईंट आहे. पूर्ण डोंगरातलं पाणी इथे येते. सध्या पाणी प्यायचं चांगलं असतं म्हणून सांगितलं पुजाऱ्यांनी. ते मंदिर आहे नीलगंगा म्हणून. नीलगंगा पूर्ण असं डोंगरात आहे आत खालच्या बाजूला. डोंगरातलं प्युअर पाणी, शुद्ध पाणी भेटलं बाटली भरून प्यायला. आणि इकडं आत मोठं पद्मावत टेम्पल आहे. दर्शन झाले. आता चालले रेल्वे स्टेशनवर. तुम्हाला जर बाहेर लई त्रास होत असला इथं आत यायचं. VIP पास आहे, 100 रुपये पास मिळतो 1 तासासाठी. रेल्वेच्या इकडे साईडलाच आहे. बाहेर पूर्ण गर्दी आहे त्यामुळे एक VIP पास काढायचा आणि आतून बसायचं इथं निवांत AC ला. त्यानंतर जेवायला जाणार आहे. जेवून संध्याकाळी 9:30ला ट्रेन आहे आपली. 4 तास आहेत ट्रेनसाठी. त्यामुळं बाहेर काय थांबा उभायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी आहे बाहेर. उन्हाळ्याच्या टायमाला येत जाऊ नका. 100 रुपये VIP पास काढून इथं झक मारत बसायची. पाय 100 रुपये गेल्या पाण्यात. तास झाला बाहेर काढलं. तर आता कॉफी पिऊन आले आपण. कॉफी पिऊन जरा इथं बसा म्हटलं. असं खाली असं व्ह्यू खालचा. आपली 9:30ला ट्रेन असल्यामुळे जेवणाचं अजून काही नियोजन नाही. त्यामुळे इथे 1 तासभर बसायचं. हॉटेलमध्ये जेवून जायचं रेल्वे स्टेशनवर. रेल्वेत बसायचं.